सौंदर्य फक्त नवतारुण्यात किंवा देखण्या रूपात नसतं, ते तर वर्षानुवर्षाच्या त्यागात आणि सुरकुतलेल्या हातांच्या आधारात असतं. म्हणूनच फक्त ती सुंदर असते असं काही नसतं, तोही तितकाच सुंदर दिसतो. नमस्कार, मनस्पर्श चॅनलवर आपले स्वागत आहे. या सुंदर मालिकेच्या अंतिम भागात आज आपण पाहणार आहोत एका पुरुषाच्या अंतर्मनाचा संघर्ष, त्याचा त्याग आणि आयुष्याचा उत्तरार्ध, तोही तितका सुंदर दिसतो. भाग त्याग आणि उत्तरार्ध. लेकीला उराशी धरताना डोळ्यात पाणी आणणारा, तिच्या कन्यादानाच्या वेळी एका कोपऱ्यात जाऊन अश्रू ढाळणारा, तिच्या सुखासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारा आणि मुलीच्या पाठीशी खंबीर पर्वत बनून उभा राहणारा, तोही तितकाच सुंदर दिसतो. मनात अथांग दुःख असूनही ओठांवर हसू ठेवणारा, रात्रीच्या अंधारात कुणालाही न दिसता शांतपणे रडणारा, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करणारा आणि स्वतःचा त्रास कधीही चेहऱ्यावर दिसू न देणारा, तोही तितकाच सुंदर दिसतो. कधी भावाची जबाबदारी निभावताना, तर कधी घरावर आलेले प्रत्येक संकट स्वतःच्या अंगावर झेलताना, कुटुंबाची मोडलेली घडी पुन्हा स्वतःच्या कष्टाने बसवताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. डोक्यावर वाढलेले पांढरे केस आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्याच्या अनुभवाची आणि परिश्रमाची साक्ष देतात. वयानुसार आलेल्या या प्रगल्भतेत आणि नजरेच्या त्या शांत समाधानी भावात, तोही तितकाच सुंदर दिसतो. उतार वयातही बायकोचा हात हातात घट्ट धरणारा, तिच्या थकलेल्या पायांना मायेने सावरणारा, कधी तिच्या वेणीत प्रेमाने गजरा माळताना, तर कधी जुन्या आठवणीत पुन्हा एकदा रमून जाताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. नातवंडांना पाठीवर बसून घोडा होणारा, त्यांच्या बोबड्या बोलात स्वतःचे बालपण शोधणारा, काठीचा आधार घेत नातवंडांचा हात धरून चालणारा, तोही तितकाच सुंदर दिसतो. जन्माच्या पहिल्या पावलापासून सुरू झालेला हा प्रवास, बालपण, तारुण्य, संसार, कर्तव्य आणि शेवटी हा शांत उत्तरार्ध, स्वतःच्या इच्छा मारून घामाच्या प्रत्येक थेंबाने कुटुंबासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि कोणतीही तक्रार न करता आयुष्यभर जगणाऱ्या प्रत्येक पुरुषाला मनस्पर्शचा मानाचा मुजरा. होय, बालपणापासून ते वृद्धांपर्यंत तोही तितकाच सुंदर दिसतो.